आता हा SK कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण कोथिंबीर वडी बनवतो आहे. आता ही कोथिंबीर धुवून आणि मी पाणी गाळत ठेवली होती. आता हिला आपण कापून घेऊया. कोथिंबीर कापून घेतली. आता एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया. आपण टाकूया बेसन पीठ. पावणा वाटी बेसन पीठ घेतलंय. 2 वाटी कोथिंबीर आहे. आता म्हणजे अर्ध्याच्या अर्धी वाटी आपण तांदळाचं पीठ घेतलंय. म्हणजे याला चांगला असा खस्तापणा येणार म्हणून हे तांदळाचं पीठ घेते. सगळ्या वस्तू का टाकूया. आता तीळ घेते मी 2 चमचा भरून. ओवा घेते थोडंसं असं हातानं. आता आपण टाकूया थोडीशी हळद. टीस्पून मी धना पावडर घेते आणि अख्खा धना असेल तो कुटून टाका. माझ्याकडे होता पण मी विसरली, त्याच्यासाठी माझ्याकडे कुटलेला होता तो टाकला. आणि ह्याच्यात मी आलं, लसण आणि मिरची हे कुटून घेतलं आहे मी. हे टाकते. थोडंसं तिखट झालं पाहिजे. चवीप्रमाणे आपण मीठ घालूया. थोडंसं तेल घेऊया. आहे थोडंसं डब्याला पण लावून घेते तेल थोडंसं. कालवूया. मला चमचीनं जमत नाही म्हणून मी हातानं कालवून घेते. म्हणजे हातानं कसं व्यवस्थित आपले गाठागुठा असतील ना. आता सगळं व्यवस्थित कालवून घेतलंय. आणि थोडं थोडं पाणी घालूया आपण. थोडंसं असं घट्ट बैटर बनवूया. चिमूटभर आपण सोडा घेऊया, खायचा सोडा याच्यात टाकूया. आणि थोडं अजून पाणी टाकूया याच्यात. थोडंसं बेटर अजून ढिलं करूया, म्हणजे लूज करूया. हे बघा, आपल्याला असं पीठ ठेवायचं आहे. आणि आता आपण या डब्यात घालूया. थोडंसं असं टॅप करूया. आणि माझं पाणी पण उकळलंय. आणि कुकरला शिट्टी नाही लावूया. 15 मिनिटं राहू देऊया. शिलो तो मीडियम गॅसवर. जास्त फास्ट पण नाही, शिलो पण नाही. आता बघूया आपण झालं का. गॅस कमी करते. मी एकदा चेक केलं होतं ना टाकून, तर थोडंसं कच्चं होतं म्हणून मी परत ठेवलं. आता परत टाकून बघते. हे बघा छान झालं आहे. आता आपण उतारून घेऊया. आपली आलूवडी तयार झाली. याला चांगलं थंड होऊ देऊया आणि मग याला कट करूया. आता गॅस बंद करते आणि उतारून घेते. हे बघा मस्त असं झालं आहे छान. याला थंड व्हायला ठेवते मी. आता याच्या कोरा पण सुटल्या ते बघा साईडला. आता याच्या कोरा मी अशा सोडून घेतल्या आहेत. ते बघा साईडच्या सुटल्या आहेत चांगल्या. आता ह्याला आपण काढून घेऊया याच्यात.
हे बघा छान अशी मस्त, कारण की मी पीठ कमी टाकलं आहे, कोथिंबीरच्या प्रमाण जास्त ठेवलं आहे. पीठ जास्त टाकलं असतं ना मग आपलं बेसन लागलं असतं, मग कोथिंबीर लागली नसती, म्हणून मी त्याप्रमाणे टाकलं आहे. पीठ टाकलं असतं तर अजून फुगलं असतं. आता आपण याला चिरा मारून घेऊया. जेवढ्या छोट्या मोठ्या जशा पाहिजे तशा तुम्ही कापून घ्या. आता मला छोटे छोटे पाहिजे आहेत, असे कापून घेतले. मस्त जाळीदार झाले. आता तेल पण तापलं आहे माझं. आपले वडे आता तुम्हाला तळायचे असेल तर तळू शकता, किंवा नुसतं फोडणीमध्ये पण असं फ्राय करू शकता तुम्ही. आम्हाला तळलेले आवडतात. जेवढे बसतील तेवढे टाकते कढईमध्ये. छोटी कढई आहे. याच्यात तुम्ही चिंच किंवा काही लिंबू बिंबू पण पिळू शकता. मला जरा वाताचा त्रास आहे म्हणून मी आंबटपासून थोडेसे लांब राहते. आमच्याकडे आंबट वस्तू जास्त खात नाही. लोणचं पण मी टाकत नाही जास्त. आता थोडंसं आपण असे फ्राय करून घेऊया. जसे तुम्हाला पाहिजे तसे बनवू शकता. छान असे मस्त फ्राय झालेत. कारण की वाफलेलं आहे ना, तर कच्च्याचा काही संबंध येतच नाही. हे बघा छान असे मस्त असं सगळंच फ्राय करून घेऊया. आता आपला हा दुसरा घाण तयार झाला आहे. हे पण काढून घेऊया. 2-3 मिरच्या तळून घेतल्यात. माझ्याकडे आहे ना आमच्या मंगलोरच्या मिरच्या आहेत, त्याच्यासोबत खायला 2-3 मिरच्या तळून घेते म्हटलं. हे तिकडच्या मिरच्या आणलेल्या होत्या आम्ही. ऑलरेडी सगळं त्याला मीठ मसाला सगळं लावलेलं, फक्त तळायचं आहे. तर तेल गरम होतं तर त्याच्यात टाकून दिलेत मी. आमची कोथिंबीर वडी तुम्हाला कशी वाटली नक्की लाईक शेअर सबस्क्राईबर करा आणि थँक्यू.